महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। किसानों के लिए कृषि मात्र समूह का वार्षिक स्नेह मेला रविवार को देवला तालुके के भौर गांव में स्वप्निल एग्रो में आयोजित किया गया था। इसमें साल भर अन्य किसानों को खेती में अच्छा मार्गदर्शन देने वाले किसान को विकास सिंह की ओर से 11,000 रुपये नगद और स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया जाता है। सिद्धपिंपरी के किसान शंकर ढिकले को, जबकि दुगांव की 10वीं की छात्रा श्रद्धा क्षीरसागर को उनकी शिक्षा के लिए वित्तीय सहायता दी गई। साथ में ही मौसम विज्ञानी मानिकराव खुले ने सभा में आगामी ठंड के मौसम, बारिश और कृषि पर मार्गदर्शन किया। स्वप्निल एग्रो के अध्यक्ष अरुण पवार ने कहा कि किसानों को पोल्ट्री जैसे सहायक व्यवसाय में लगातार प्रगति करनी चाहिए। पूर्वा केमिकल्स के एमडी संजय पवार ने कहा कि किसानों के लिए साल में 2 बार कृषि पर्यटन जैसे व्यवसाय की व्यवस्था की जानी चाहिए ताकि किसान प्राकृतिक आपदाओं से उबर सके। इस अवसर पर जिला कृषि अधीक्षक कैलाश शिरसाट ने समन्वयक सचिन वाघ, डॉक्टर सतीश भोंडे, सदुभाऊ शेलके, शंकर ढिकले, भूषण निकम समेत हजारों किसान मौजूद थे। उत्कृष्ट कांदा उत्पादक आहे, एकदम उत्कृष्ट। तुमच्या एवढे सदुभाऊ ते इतके उत्कृष्ट कांदा उत्पादक, त्यांनी त्यांच्याकडून कांदे विकत घेऊन गेले, स्वतः बियाणं तयार केलं। आता ते माझ्याशी बोलत म्हणजे कमी बोलता, पण ते संदीप भाऊशी रोज बोलतात। म्हणजे मी माध्यम तर एकच आहे, कृषी मित्र सचिन वाघ माध्यम नाही, कृषी मित्र हा ग्रुप माध्यम आहे। प्रत्येकाने एकमेकाचं असत एकमेकाला मदत करत राहावी, जास्तीत जास्त मार्गदर्शन करत राहावं आणि ग्रुपवर थोडंसं ना बोलत राहावं। काही असं काही अधिकारी आहेत, माफी मागतो तुमची, तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगा की थोडंसं मार्गदर्शन करत राहा। शासनाच्या ज्या काही योजना येतात त्या नाही निदान ग्रुपवर टाकत चला। पण आता याच्यात जे कर्मचारी कृषी सहाय्यक आहे, कृषी सेवक आहे, खूप असे आहे, पण ते म्हणतात आमचे वरिष्ठ आहे, त्याच्यात वरिष्ठ काय करणार आहे? चांगलं टाकलं तर वरिष्ठ थोडी काही करणार आहे। माझं हे मत आहे का सर्वांनी टाकावं, माहिती ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जातं, एवढं मला कळतं। आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त बोलावं, फक्त असं मान सन्मान वगैरे हे थोडंसं बाजू ठेवा की प्रत्येक आपला शेतकरी मित्र आहे, आपला भाऊ आहे, तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे। त्याचा विकास झाला का आपला पण ऑटोमॅटिक विकास होईल, हेच आहे फक्त। आणि दुसरं असं आहे का आपण गेल्या 4 वर्षापासून स्नेह संमेलन करतो। स्नेह संमेलन करण्यामागे फक्त जो ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह मेंबर आहे आणि जो फक्त शेतीचीच माहिती देतो, अशाच लोकांना आपण पुरस्कार देतो। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।